हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आपण चॅप्टर नंबर 4 बघतोय, डायव्हर्सिटी इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. प्लांटचं क्लासिफिकेशन किंवा प्लांटला आपण कसं क्लासिफाय करतो हे आपण थोडक्यात बघितलं. ओके, चला बरं बघूया. टाइप्स ऑफ एनिमल्स बाय देअर हॅबिटेट्स. आपल्याला मात्र क्लासिफाय करायचं एनिमल्सला कशावरनं, वेगवेगळ्या त्यांच्या हॅबिटेट्सवरनं. ओके, चला मग आपण करूया बरं मात्र क्लासिफाय. फर्स्ट वन आपल्याला घ्यायचं बरं मात्र टेरेस्ट्रियल एनिमल्स. बघा, द एनिमल्स दॅट लिव्ह ऑन लँड आर कॉल्ड ॲज अ टेरेस्ट्रियल एनिमल्स. बघा, नोट्स मध्ये किंवा एक नोटबुक असं द्यायची, त्याच्यामध्ये पटपट मात्र पॉईंट नोट करून ठेवायचे, ते न बदलणारे, ते तुम्हाला पुढे हायर लेवलच्या एज्युकेशनला सुद्धा कामात येणार आहेत बरं मात्र. ओके, चला बरं. Animals that live on a land are called as a terrestrial animals. Those animals live in water are called as a aquatic animals. Those animals that can fly in the air are called as aerial animals. The animals that live on trees are called as arboreal animals. Or those animals which are live on a land as well as in water are called as amphibian. ओके, हे सर्व काय आपण पुढे बघणार आहोत, पण हॅबिटेट वर लक्षात असू द्या की ते अॅनिमल नेमके कुठे राहतात. जमिनीवर राहतात का, पाण्यात राहतात का, हवेत उडतात का, झाडांच्या फांदीवर राहतात का, जमिनीवर पण पाण्यात पण राहतात. यावरनं आपण काय केलं, हॅबिटेट वरनं अॅनिमल्सला 5 टाइप्स मध्ये आपण डिवाइड केलं. ओके, नेक्स्ट वन, हॅबिटेट इज इन्फ्लुएन्स बाय द मेनी फॅक्टर्स. बघा, हॅबिटेट्स हे कशावर डिपेंड आहेत. फर्स्ट वन आहे टेम्परेचर. तिथलं लोकल टेम्परेचर किती आहे ते. Temperature of the place can be hot, cold, or moderate. Animals live in the habitat where the temperature suit them. बघा, ज्यांना टेम्परेचर तिथलं सूट होणार आहे, तर अशाच ठिकाणी मात्र ते अॅनिमल्स जे काय होत असते, ग्रोथ होत असते, ती तिथेच वाढणार आहे. जसं स्नोवी रिजन मध्ये मात्र सिल्वर कलरचा का असेल, फॉक्स असेल, किंवा सिल्वर कलरचा बिअर हा वाढत असतो, ज्याच्यावरती खूप लॉंग लॉंग काय असतात, हिअर येत असतात. ॲक वगैरे जो प्राणी असेल तो कुठे असेल बरं, स्नोवी रिजन मध्ये वाढणार आहे. कॅमल जर म्हटलं आपण, तर तू कुठे वाढणार आहे, मोस्टली करून डेझर्ट मध्ये आढळून येणार आहे. पण मात्र आपल्याला म्हणजे याचा अर्थ आपल्याला कळतोय, टेम्परेचर हा मेन फॅक्टर असणार आहे. सेकंड वन, अवेलेबल ऑफ फूड. तर तिथे मात्र कशा प्रकारचं अवेलेबल आहे फूड. जर खूप हिरवेगार जर समजा पानं असलेले झाडं असतील किंवा ग्रास जर असेल, तर अशा ठिकाणी मात्र हर्बिवोरस म्हणजे गवत खाणारे मात्र प्राणी असतील. आणि अशा ठिकाणी मात्र या हर्बिवोर्सला खाणारे कोण असतील, कार्निवोर्स पण असणार आहेत बरं मात्र. बघा, मग अॅनिमल्स लिव्ह इन अ प्लेस वेअर दे कॅन गेट इनफ फूड टू इट अँड स्टे हेल्दी. बघा, प्राण्यांना अशाच ठिकाणी राहायला आवडेल की त्यांना जे काही फूड आहे योग्य ते प्रमाणात त्यांना तिथे अन्न मिळेल आणि ते नेहमी कशा राहतील, हेल्दी राहतील, अशाच ठिकाणी ते राहणार आहेत. बघा पुढे, अदर अॅनिमल्स. अदर अॅनिमल्स मध्ये जर म्हटलं आपण, तर आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत ते त्यांचे, जर समजा आपण असं म्हटलं, अॅनिमल लिव्ह विथ अदर अॅनिमल्स, सम आर फ्रेंड्स, सम आर द एनिमीज अँड सम आर द नायदर. बघा, जर आपण एक्झाम्पल घेऊया, चला, जिथे स्नेक किंवा सॉरी जिथे स्नेक असेल किंवा आपण असं म्हणूया ईगल वगैरे असेल, तर अशा ठिकाणी मात्र आजूबाजूच्या एरियामध्ये फ्रॉग किंवा रॅट वगैरे असणारच आहेत. ओके, हे एकमेकांचे एनिमी झाले, ते एकमेकांना खाणार आहेत. ओके, नंतर जर आपण जर म्हटलं जिथे टायगर आला किंवा लायन आला, तर तिथे हायनासारखा प्राणी येत असतो. बरोबर, हायना काय करतो, वाघाने किंवा सिंहाने जर शिकार केली असेल, तर उरलेली शिकार कोण खात असतो, हायनासारखे प्राणी ते खात असतात. किंवा वाईल्ड डॉग आलेत किंवा वाईल्ड कॅट आल्यात, तर त्या उरलेल्या शिकार ते खाणार आहेत. म्हणजे ते त्यांचे कोण झालेत बरं, यस, हायनाचा फ्रेंड कोण झाला, टायगर किंवा लायन असणार आहे. टायगर किंवा लायनच्या पाठीमागे हे बाकीचे प्राणी जात असतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कळतोय की काही प्राणी एकमेकांचे मित्र असतात, काही एकमेकांचे शत्रू असतात, तर काही एकमेकांचं त्यांच्यामध्ये काहीच रिलेशन राहत नाही. कळतं का बरं. अशा पद्धतीने हॅबिटेट्स वरनं आपण काय केलं बरं, अॅनिमल्सला डिवाइड केलंय बरं, क्लासिफाय केलेलं आहे. हॅबिटेट ऑफ अॅनिमल्स एक्झाम्पल. चला बघूया बरं मात्र कुठले कुठले अॅनिमल्स आहेत, त्यांचे हॅबिटेट्स वरनं आपल्याला त्यांचे एक्झाम्पल बघायचे आहेत. फर्स्ट वन आपण बघतोय टेरेस्ट्रियल. काय बघतोय, टेरेस्ट्रियल अॅनिमल्स. टेरेस्ट्रियल मीन्स काय, दोज अॅनिमल्स लिव्ह ऑन अ लँड आर कॉल्ड ॲज अ टेरेस्ट्रियल अॅनिमल्स. डेफिनेशन लिहून घ्यायची टेरेस्ट्रियल अॅनिमलची. काय बरं, those animals live on a land are called as a terrestrial animal. Example, tiger, dog, goat, rabbit, fox, mouse, all are the organisms live on the, yes, on the land. Those animals live on a water are called as a aquatic. Fish, dolphin, whale,
all are the example. Frogs, starfish are the example of the aquatic animals. But animals that live entirely in water are called as aquatic animals. की असे animals त्यांना कायम स्वरूपी पाणी लागणार आहे, पाण्याशिवाय ते राहू शकतच नाही. ओके, चला amphibians मध्ये मात्र लक्ष असू द्या, लँड आणि वॉटर की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्यांना मात्र वॉटरची पण गरज असते आणि लँडची पण गरज असते. मग तुम्ही म्हणाल की सर काय म्हणायचं तुम्हाला, बघा आपण मागे पण एका चॅप्टर मध्ये बघितलंय काय की फ्रॉगचे जे काही एग्ज असतात, तर त्या एग्ज मधनं ज्यावेळेस काय होत असतात बरोबर, एग्ज ब्रेक होतात, टेडपोल बाहेर पडतो, तर टेडपोलची फुल्ली ग्रोथ मात्र कशामध्ये होते, वॉटरमध्ये. म्हणजे याचा अर्थ रिप्रोडक्शन साठी फ्रॉगला कशाची आवश्यकता आहे, वॉटरची आवश्यकता असेल. आणि बाकी इतर लाईफ मात्र तो एकदा फ्रॉगलेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं का तो काय करू शकतो, दुसरं वरती मात्र जमिनीवर पण लँड वरती तो राहू शकतो. मग लँड प्लस वॉटर की असे बरेचसे सॅलेमेंडर आलं, प्रोटाईज झालं, तर हे काय बरं, लँड प्लस वॉटर मध्ये राहणारे अॅनिमल्स असणार आहेत. त्यामुळे त्यांना म्हणायचंय अँफिबियन्स. काय म्हणायचंय, अँफिबियन्स. चला एरियल, एअर और ट्रीज की असे अॅनिमल्स जे कुठे राहत असतील, लिव्ह इन द एअर और स्पेंड मोस्ट ऑफ देअर टाइम ऑन द ट्रीज आर कॉल्ड ॲज द एरियल अॅनिमल. बघा बरेचसे जे पक्षी असतात ते जास्त त्यांचा वेळ कुठे घालवतात, झाडावर किंवा मात्र हवेतच घालवत असतात. त्यामुळे त्यांना म्हणायचं आपल्याला एरियल अॅनिमल असं म्हणायचं आहे. ओके, ईगल, पॅरट, पिजन, स्पॅरो हे ऑल आर द एक्झाम्पल ऑफ द एरियल अॅनिमल्स. तुम्ही जरा विचार करा की समजा बाकी सर्व वरती तर आहेत बरं, लँड वरती फिरणारे त्यांना एअर मधला ऑक्सिजन मिळतो, म्हणजे फिश आहे तर फिशला ऑक्सिजन हा कसा मिळत असेल तुम्ही सांगा बरं. फिश मध्ये मात्र ते रेड कलरचे येत असतात गिल्स, आणि गिल्स हे कशासाठी बनले बरं, गिल्स हे मात्र कशासाठी, जो काही ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला असेल वॉटर मधला तर तो ऍब्झॉर्ब कशा थ्रू करत असतात बरं, फिश त्यांच्या गिल्स थ्रू करत असतात. हे बरोबर लक्षात ठेवायचंय. Which organs are present in a fish? Gills are present in a fish for respiration, of the oxygen. Okay. चला त्यानंतर आपल्याला दिलंय बरं माझं काय, महर्षी चरक यांनी जे काही साधारणतः लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. ओके, महर्षी चरक क्लासिफाय द एनिमल्स बेस्ड ऑन देअर हॅबिटेट अँड कॅरेक्टरिस्टिक्स. बघा ते प्राणी कुठे राहतात, काय राहतात, त्यांच्यावर त्यांनी मात्र त्या काळीच बघा महर्षी चराग जर यांचं जर म्हटलं किंवा जे काही ऋषीमुनी होऊन गेले महर्षी चराग, तर त्यांनी त्या काळीच मात्र लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं होतं. आणि काही संस्कृत भाषेत काही शब्द आलेले आहेत ते आपण बघूया. चला बरंच काय म्हटलंय कॅटेगरी, त्यांना म्हटलं त्यांनी समिता. त्यांनी फर्स्ट वन घेतलंय जंगला, सेकंड वन आहे बिळासा, थर्ड वन आहे दमचरा, फोर्थ वन आहे अनुफ, शाकात, वर्षा, वरिचरा आणि गुहाशया. अशा पद्धतीने मात्र त्यांनी काय केलं बरं, 8 समितामध्ये मात्र लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलेलं आहे. आपण ते बघूया स्टेप बाय स्टेप. ते कुठे राहतात बरं ते आपल्याला बघायचं, त्यांचे की फ्युचर काय आहे, त्यानंतर त्यांचे एक्झाम्पल पण आपण बघणार आहोत. लक्ष असू द्या, इम्पॉर्टंट आहे. जंगला आणि त्याला म्हटलंय चरा. चरा म्हणजे काय, जे जंगलामध्ये फिरणारे प्राणी आहेत, तर जे गवतावरती चढतात तर अशांना म्हणायचंय बरं जंगला और चरा. लिव्हिंग ऑन अ लँड्स, वॉक और रन ऑन द ग्राउंड्स. जे काय करतात बरं, वॉक करतात किंवा रन करतात तर त्यांना म्हणायचं बरं मात्र कशावरती, ग्राउंडवरती. एक्झाम्पल काय काय देता येतील बरं सांगा. चरणारे कुठले कुठले प्राणी असतात, काऊ, हॉर्स, डिअर, एलिफंट हे जे काही आहेत हे हर्बिव्हरस आहेत, म्हणजे जे काय करते बरं गवत खाणारे प्राणी, चरणारे प्राणी असतात आहेत, त्यांना चरा असं म्हटलं त्यांनी बरोबर. बघा बिलासया, बिला म्हणजे काय, बीळ म्हणतो आपण मराठीतनं बरोबर. आणि आता बिळात राहणारे, जमिनीवर आपण बघतो जमिनीमध्ये मात्र खोलवर असा मात्र जो काही खड्डा किल्ला असतो तर त्या बिळामध्ये राहणारे बरोबर, लिव्हिंग इन अंडरग्राउंड, ते जमिनीच्या खाली खोलवर राहत असतात. बरोबर. लिव्हिंग अंडरग्राउंड मेक होल्स और बुरस. बघा ते स्वतःला एक पुरून घेतात किंवा ते मात्र होल क्रिएट करत असतात. जसं एक्झाम्पल घेतलं तर साप हा स्वतःला लपवण्यासाठी मातीमध्ये पुरून घेत असतो तो बरोबर. रॅट जे असतात ते काय करतात बरं मात्र जमिनीमध्ये मात्र खोलवर असे काय करतात बरं, ही जमिनीची लेवल असेल तर ते काय करतात, बीळ करत असतात आणि ते जमिनीमध्ये राहत असतात. चला पुढे म्हटलं दमचरा. आता बघा धमा, धमा म्हणजे काय, ड्राय प्लेस, कोरडी जागा. बघा
जे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्या ड्राय लँडवरती राहतात म्हणजे वाळवंट प्रदेशात राहतात, ओके, दे कॅन सर्वाइव्ह विथ लेस वॉटर, ते कमीत कमी पाण्यामध्ये स्वतःचं जीवन समर्पित करणार आहेत. तसं कोण आलं बरं? कॅमल आलं, लिझार्ड आली. कॅमल म्हणजे उंट, लिझार्ड म्हणजे पाल. परत आपण जर बघितलं काही पर्टिक्युलर टाईपचे स्नेक वगैरे असतील किंवा मात्र आपण असं म्हणूया वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स ज्यांना लेस वॉटर किंवा प्लेंटी ऑफ वॉटर मध्ये पण ते सर्वाइव्ह करतील असे अॅनिमल्स. पुढे आहे पण मात्र अनुप. बघा, अनुपचा अर्थ होत असतो अनु मीन्स मडी ऑर अ वेटलँड प्लेस, जिथे चिखल असतो, दलदल असते, अशा ठिकाणी आढळणारे प्राणी. जसं एक्झाम्पल घ्या, लिव्हिंग इन अ मडी प्लेस, ओके, वेट अँड सॉफ्ट सॉइल, एक्झाम्पल असेल फ्रॉग असेल, टॉर्टाइज असेल, किंवा मग आपण मात्र पुढे यस आपण याच्यामध्ये क्रोकोडाईलचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. चला, शाकाद. शाकाद म्हणजे काय? जे शाखा, शाखाचा अर्थ होत असतो ब्रँच, फांद्या. लिव्हिंग ऑन द ब्रांचेस ऑफ द ट्रीज, शाकाद. लिव्ह ऑन अ ट्रीज, क्लाइंब अँड जम्प ऑन द ब्रांचेस. मंकी, स्क्विरल आर द एक्झाम्पल्स विच आर लिव्ह ऑन द ट्री ऑफ ब्रांच ऑफ द ट्रीज. पुढे बघा, वरिशया. वरिशयामध्ये जर आपण बघितलं, वर, वर म्हणजे काय? वॉटर, लक्षात घ्या. आणि शया म्हणजे काय? त्याच्यामध्ये बुडून राहणारे. लिव्हिंग इन अ वॉटर्स, लिव्ह इन अ वॉटर, ब्रीथ विथ युझिंग द गिल्स, एक्झाम्पल एज ऑल टाइप ऑफ फिश. अँड वरिचरा, वरिचरा म्हणजे काय? पाण्यावरती फिरणारे. मग आपल्याला आयडिया आहे की फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ द वॉटर, वॉटरच्या वरती फ्लोट करणारे. एक्झाम्पल जर घेतलं आपण, float on the water surface, swim and move on the water. For example, swan, duck. जे स्वॅन असतील किंवा डक असतील तर हे काय करणार आहेत? पाण्यावरती ते फ्लोट करणार आहेत. पुढे आहे गोआशया, लिव्हिंग इन अ केव. बघा, गुफेत राहणारे त्यांना म्हणायचं आपल्याला गोआशया. लिव्ह इन अ डार्क अँड कूल प्लेस, स्टे इन अ केव्स फॉर अ शेल्टर. बघा, ते कुठे राहतील बरं? डार्क प्लेस मध्ये, मात्र गुफेमध्ये राहणारे. ओके, आणि एवढंच नाही तर त्यांना राहण्यासाठी गुफा असणार आहेत. एक्झाम्पल जर घेतलं आपण बॅट घ्या, ओके, त्यामध्ये काही आपण टायगर, लायनचं सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो जे गुफेमध्ये राहणार आहेत. कळतं का बरं? ओके, मग अशा पद्धतीने महर्षी चराक यांनी काय केलं बरं? मात्र लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला त्यावेळेस त्यांनी क्लासिफाय करून ठेवलेलं आहे. चला, त्यानंतर आपल्याला इथे मात्र देऊन ठेवलेला आजचा पॉईंट काय बरं? डिफरन्स बिटवीन द कॅमल इन अ डेझर्ट अँड कॅमल इन अ लडाख, दॅट मीन्स स्नोवी रिजन. लडाख कुठला भाग आहे? काश्मीरचा. लडाख हा जो पार्ट असेल काश्मीर मधनं म्हणजे स्नोवी रिजन येणार आहे. ओके, चला बघूया मात्र काय म्हटलंय. नाव द कॅमल इन अ डेझर्ट. बघा कशा असतात बरं? लॉंग लेग्स. त्याचे लेग्स कसे असतात बरं? खूपच लॉंग असे, मात्र उंच उंच असे लेग असणार आहेत. कशासाठी? बॉडी हाय अबो द हॉट सँड. बघा, जे काही हॉट सँड असते, खूप गरम झालेली वाळू असते, तर त्याच्यापासून जे काही बेलीचा पार्ट असेल, पोटाचा भाग असेल, त्याला चटके बसू नयेत त्यासाठी मात्र जमिनीपासून या प्राण्याची हाईट कशी येत असते? खूपच जास्त येत असते. आणि ते जर आपण जर समजा स्नोवी रिजन मधला जर कॅमलचा जर विचार जर केला, बघा इथे येताना मात्र ब्रॉडर किंवा असे पसरलेले मात्र त्यांचे पाय असतात, रुंद असे पाय येणारे. का बरं? कशासाठी? हेल्प इन वॉकिंग ऑन अ स्नो. बघा, बर्फावरती चालताना काय होतं? जे सर्वसाधारण आपले पाय जर असतील ना, ते बर्फामध्ये रुततात, आतमध्ये जातात. तर अशा वेळेस मात्र जे लेग्स असतील हे कसे असतील बरं? जेवढे आपण म्हणूया बॉर्डर टाईप असतील, जेणेकरून ते सहज काय होणार आहे मात्र तिथून ते वॉक करणार आहेत. आपले थिक हेअर ऑन नेक अँड द बॉडी कीप्स देम वॉर्म. बघा, जी काही तिथली एकदम थंडगार हवा असेल किंवा थंड क्लायमेट आहे, तर त्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या बॉडीवरती काय असतात? एकदम दाट आणि असे लॉंग लॉंग काय असतात बरं? हेअर्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, चला पुढे बघा, आपल्याला एक पॉईंट देऊन ठेवला आहे की फिश साठी, फिशला तुम्ही बघितलं असेल नेटॅटिन मेंबर, एक ट्रान्सपरंट जे मेंबर असतं मात्र फिशच्या आईज वरती आलेलं तर तुम्ही बारकाईने जरा ऑब्झर्व करा फिश मध्ये, तर हे जे काही असतं तर ते मात्र फिशच्या आईज वरती मात्र प्रोटेक्ट असतं. कशासाठी? बघा, चला, रिव्हर अँड लेक वॉटर कंटेन द पार्टिकल ऑफ सॉइल अँड ड्राईड लिव्स. बघा, की जर आपण बघितलं तर रिव्हरच्या पाण्यामध्ये मात्र भरपूर असे मात्र पानं, घाण कचरा किंवा मात्र सॉइल, मातीचे कण वगैरे असतात. टू प्रिव्हेंट दिस पार्टिकल फ्रॉम द एंटरिंग देअर आय, फिश हॅव अ ट्रान्सपरंट मेम्ब्रेन, नेटॅटिन मेम्ब्रेन्स ओव्हर देअर आईज. बघा,
तर त्या फिशच्या डोळ्याच्या मात्र जे काही प्रोटेक्टिंग कव्हरिंग असणार आहे पण मात्र हे कशाचं असतं बरं, निकटॅटिनचं येत असतं. ते ट्रान्सपरंट असतं म्हणजे त्याला दिसायला काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं म्हणजे काय, आईचं पण प्रोटेक्शन होणार आहे.